मामा नमस्कार. मामा आपला परिचय. सुहास पाटील आष्टा. बरं. सांगलीवरून तुम्ही आलात. बरं मामा नाद कधीपासून आहे तुमचा खिल्लारचा? पहिल्यापासूनच आहे. तरी साधारण किती वर्ष झालं? 30-35 वर्ष झाली. तुमच्याकडे शिकारी गाय होती, शिंगडी गाय, ती कोणाकडे दिली आता सध्या? ती गाय पुण्याला गेली. पुण्यात आहे का तिथं? चौकशी केली आहे ना? कारण ती गाय आपण जगाला दाखवली होती की बाबा आष्टामधून पाटील साहेबांची गाय म्हणून. त्या गायचं मालकच तुम्ही. बरं पाठीमागे एकदा आला होता तुम्ही. स्वस्मा सारखी तुमची चक्कर असते बरोबर आहे. म्हणजे तुम्ही एक बारीक अभ्यास करताय. पाठीमागच्या वेळेला सुद्धा तुम्ही आला होता, अचानक सहज आला होता. त्यावेळेला बैलात काय फरक होता ना आता काय फरक आहे नेमका? फरक पडलाय. कसा? राटपणा दावायला लागला बैल. म्हणजे निबारपणा दावायला लागला. म्हणजे तेच उलगडा करून सांगा निबार कशाला म्हणते ती, कारण लोकांना रूप यायला लागले. आ वय वाढेल तसं रूप यायला लागलं. रूप यायला लागले आणि रूप आले. बर स्वस मग बैल गायवरती सोडण्यासाठी वय कोणतं योग्य, किंवा दात लावायचं पाहिजे. पूर्ण दात लावला पाहिजे का? हा पुरा लावायला पाहिजे. हा पूर्ण. हा आमच्या हिशोबानं. बरं आता तुम्ही आल्यावर चेक केले दात, होय. मग आता आम्ही दम अजून किती काढला पाहिजे नेमका? महिनाभर जाऊन. बरोबर 1 महिना. फरक काय पडतो मामा स्वस मग जर आपण दम काढला तर? जरा कावळ्या पण ताप द्यायला नको माझ्या हिशोबानं. बर जर निबारपणा येते. काय अडचण काय होते कवळ्या पण ताप दिल्यावर? वासराला बी फरक पडेल असं मला वाटतं. फरक पडतोय. पडेल असं वाटतंय मला. बर कारण तुमचा संवाद माझ्यासोबत असतोय, बारकाई नसतोय नेहमी. आपण जवळपास एक 10-15 वर्ष झालं संपर्कात आहे बरोबर. आता काय गोट्यावर तुमच्या? आपल्या गोट्यावर 2 कालवडी. 2 कालवडी द्या. त्या ह्याच्या बंड्याची कालवडी होती दिली काय ती? आणखी हाय आपल्या दोस्ताला दिले. दोस्तल दिली ना? व्याय झाले ते आता 1 महिनाभर. महिनाभर आहे. तिला पण वासरू कसं होतंय मामा लक्ष द्या बरं का. भरवं लागेल तिला बैल. होय बैल बरी हे सोमा पाटला बरोबर. ते आता आहे का त्याच्या आधीचा? नाही तर आता सोमा पाटला जवळ आलाय नाही. हो, हो. वाडीचा स्वप्न. बाजी हा बाजी. तो भरवलाय. हा बरं पण मठात दिलेली गाय पण वियाली. विली हा काय झालं तिला? कोण झालं बरं आहे का? चांगला आहे. कोणत्या बैलाचा? ती बी बाजीचा आहे. बाजीचा आहे. दोन्ही बी बाजीची. बरं सुहास मग एकंदरीत तुम्ही आता अभ्यास करताय बरेच दिवस झालं, सिद्धापूर वंशावळीतून बैल बघताय. आता ह्या बैलाबद्दल तुमचं काय मत आहे की भारत मामानं खरंच टिकवलं पाहिजे का पैसे करून घेतलं पाहिजे? बैल टिकवलं पाहिजे. का? आता बैल नाही, बैल कुठं आहे? मग जाहिरातीवर तर बैल भरपूर येतात की. येणार की? येऊन दे. हां हे काय आपण विकत घेतला नाही बैलाला माप तरी येईल का?